रुपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतलेली आहे। भिसे कुटुंबानं चाकणकरांकडे लेखी तक्रार दिलेली आहे। तनिषा भिसे यांची माहिती जगजाहीर केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। डॉक्टर घैसास यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील त्यांनी या तक्रारीमधून केलेली आहे आणि भिसे कुटुंबांचं सांत्वन करण्यात आलेलं आहे। रुपाली चाकणकर यांनी या भिसे कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा करण्यात आलेली आहे। भिसे कुटुंबानं या संदर्भात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे आणि त्यानंतर या मागणीनंतर रुपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्तांसोबत चर्चा देखील केली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झाल्या। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी त्यांनी चर्चा केलेली आहे। चाकणकरांनी पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली। आरोग्य उपसंचालकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये झालेल्या चर्चा, झालेली ट्रीटमेंट आणि जे काही रिपोर्ट हे गोपनीय असतात, पण यामध्ये हॉस्पिटलनी स्वतःला वाचवण्यासाठी जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये बऱ्याचशा पेशंटच्या गोपनीय गोष्टी आज जाहीर केलेल्या आहेत। ते अत्यंत चुकीचं आहे आणि या घटना, या गोष्टी हॉस्पिटलनी खरं तर समितीसमोर मांडायला पाहिजे होतं। ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले, त्यांना मी कडक शब्दात समज देतेच। तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज भिसे कुटुंबाची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन तेथील पोलीस आयुक्तांची देखील भेट घेतलेली आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी त्यांनी चर्चा केलेली आहे। चाकणकरांनी पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली आणि यावेळी आरोग्य उपसंचालकांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते।